तुमचे पण मुलं सारखे चॉकलेट मागतात का? मग ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. मुलं अगदी चॉकलेट खायचे विसरतील, पण ही रेसिपी तुम्हाला सारखेच मागतील. चला तर मग आपण कॅरमलाइज मखानाची रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण इकडे कढई तापत ठेवून त्यामध्ये आपण मखाना रोस्ट करून घेणार आहोत. मखाना रोस्ट करण्यासाठी मी इथे 1 चमचा तुपाचा वापर केलेला आहे. आपण असे दाबून चेक करू शकतात की मखाना आपला क्रंची झालेला आहे की नाही. तोपर्यंत इकडे आपण बाजूला गूळ कट करून घेऊया. गूळ चिरून घेत असताना आपल्याला हा गूळ 1 वाटी, साधारणतः 1 वाटी आपल्याला असा गूळ घ्यायचा आहे. इकडे आपले मखाना पण रोस्ट करून झालेले आहे. आपण ह्याला दाबून चेक करून पाहायचे. एकदम क्रंचीपणा आला असेल तर आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि मखाना एका भांड्यात आपण काढून घेऊया. बघताय ना कशी क्रंची असा आवाज येत आहे. आता आपण कढईमध्ये 1 चमचा तूप घालून आपण ह्यामध्ये गूळ वितळून घेऊया. गूळ वितळवताना आपण ह्यामध्ये 1 ते 2 चमचे पाण्याचा वापर करणार आहोत. आता हा आपल्याला गूळ पूर्ण मेल्ट करून घ्यायचा आहे. इकडे आपला गूळ पण मेल्ट झालेला आहे. आता आपण आपले रोस्ट केलेले मखाना ह्यामध्ये टाकून परतून घेऊया. इकडे आपले छान असे मखाने परतून झालेले आहेत. सगळ्या मखान्यांना गूळमध्ये कोटिंग झालेली पाहिजे. असे छान असं आपण परतून घेऊया. हे करत असताना गॅस अगदी लो ठेवा. आता इकडे आपले मखाना सुद्धा रोस्ट करून झालेले आहे. गुळामध्ये कोटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला ह्याला एका मोठ्या ताटात काढून घेऊन आपण ह्याला गार करून घेऊया. मखाना हे इथे मी प्रॉपरली सगळीकडे पसरून घेतलेले आहे. जर मुलं आपले हेल्दी खात असेल तर हे करायला एका आईलाही खूप आवडेल. आणि मी हा गूळ जेव्हा मेल्ट करत होती त्यामध्ये 1 ते 2 थेंब व्हॅनिला एसेन्सचा वापर केलेला आहे. या सुगंधामुळे मुलांना अगदी कळतही नाही की चॉकलेट आहेत की मखाना आहेत. इकडे आपले मखाने गार करून झालेले आहेत. आपण आता एक एक करून ह्याला सेपरेट करून घेऊया. बघताय ना किती क्रंची असा आवाज येत आहे. आणि खायला तर खरंच सांगते खूप आवडते. लहानापासून मोठ्यांपर्यंत अगदी मोठ्यांपर्यंत सगळे हे आवडीने खातात. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमच्या मुलांनाही विचारा त्यांनाही कसे वाटले हे नवीन चॉकलेट्स. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन हेल्थी रेसिपीसाठी नेहा रोहित पवारला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.